महाराष्ट्र नाभिक महामंडळ धुळे जिल्ह्याची संघटनेची बैठक व स्नेह मेळावा संपन्न. जिल्हाध्यक्षपदी बी.के. सुरेंची यांची निवड. धुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक संघ येथे सभागृहात महाराष्ट्र नाभिक महामंडळ धुळे जिल्ह्याची कर्मचारी संघटना स्नेह मेळावा या ठिकाणी पार पडला. प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या उपस्थितीत सदर हा मेळावा पार पडला. तर प्रसंगी या ठिकाणी संपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य किशोर सुरेंची, जळगाव पृथ्वीराज सोनवणे, चाळीसगाव सुनील बोरसे, बडगाव रवींद्र सिरसाट, ज्येष्ठ समाज नेते ॲडव्होकेट किशोर जाधव यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी मेळावा बैठक पार पडली. प्रसंगी या ठिकाणी दरम्यान नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली. प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी रामचंद्र येशी, धुळे जिल्हाध्यक्षपदी बी.के. सुरेंची, धुळे जिल्हा सचिव आर.एन. पवार, धुळे जिल्हा कार्याध्यक्ष भीमराव वारोडे आदी पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी निवड करण्यात आली. तर प्रसंगी विशाल चित्ते, दत्तात्रय सोनवणे, धनराज पगारे, भगवान चित्ते, गणेश ठाकरे, संजय ऐरराव, लक्ष्मण बोरसे, नंदू सोनवणे, प्रवीण सैंदाने, बापू सैंदाने, हिरालाल ठाकरे, नरेंद्र कोंडे, विकास सेन, नामदेव आहिरे, प्रकाश जाधव, अरुण सुरेंची, प्रल्हाद पवार, गणेश सुरेंची, मधुकर निकुम, जयप्रकाश महाले, भरत महाले, भैया महाले, आनंद महाले आदी सर्वच पदाधिकारी मोठ्या संख्येने समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते. तर येत्या काळात मनपात देखील आपले प्रतिनिधित्व असावे. उदात्त हेतूने या ठिकाणी प्रत्येक प्रभागात उमेदवार उभे करावेत, जेणेकरून समाज बांधवांचे आपले प्रश्न मार्गी लागतील असे वक्तव्य या ठिकाणी अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांनी व्यक्त केली. तर त्याचबरोबर पदाधिकारी यांनी या ठिकाणी नवीन कार्यकारिणी जाहीर करून समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून समाजहित उपक्रम राबवावेत, समाजाच्या अडीअडचणी सोडवावेत असे देखील आदेश या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांनी या ठिकाणी बैठकीदरम्यान सांगितले. प्रश्नोत्तराचा तास कसा घेतला जातो, कधी काय वाक्य बोललं पाहिजे शिकण्यासाठी आम्ही कधी शिकणार आहोत. मला निवडून आला पाहिजे काही असं किती दिवस उराव बसून घेतात. काय मिळालं आपल्याला, काय मिळालं बोला आपल्याला. मग आपल्याला जर काही मिळालं नसेल आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला जर द्यायचं असेल तर संघटना बांधून त्याच्या भोवती सगळे करायचे का आपल्याला. ही संघटना कशासाठी बांधायचं, मालकाचं कल्याण झालं पाहिजे, साहेबांचं कल्याण झालं पाहिजे तसे संघटना बांधायची. तुम्ही आम्ही काम करायचंय का. उद्या ह्या महानगरपालिकेमध्ये शिष्टमंडळ सगळ्या पक्षाकडे जा, दोन दोन उमेदवारी जर तुम्ही दिले नाही तर आम्ही तुमचे नाही हा संदेश आपला त्यांना देऊन टाका. तुम्ही जर आमच्या लोकांना उमेदवारी दिल्या नाही तर आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही, जाहीर घोषणा करा. मी कुठल्या एका पक्षाचं सांगत नाही, पण लोकसभेत तुमचे इथं महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व असणं किती गरजेचं आहे. विधानसभेची पायरी तर तुमची दूर असेल, पण किमान या लोकशाहीची ही पायरी तर चढण्याचं शिका. ज्या सभागृहामध्ये नगरसेवक होऊन गेल्यानंतर तिथं जर कदाचित तुम्हाला सभापती पद चांगल्या पद्धतीने जर मिळालं तर ते काम करण्याची भूमिका तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला कळेल की हे संविधान काय. बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं मोठं संविधान आपल्यासाठी लिहून ठेवलं, त्या संविधानाचा उपयोग आपल्याला करता येते दुर्दैवाने. म्हणून मला विनंती आहे की जो कोणी पदाधिकारी असेल स्वतःला सगळ्यांनी महाराष्ट्राध्यक्ष समजायचं, काही अडचण नाही. महाराष्ट्रातला सगळा नागरिक समाज समजेल की मी ही महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे, ही भूमिका सगळ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी रुजली पाहिजे. आणि म्हणून येणाऱ्या राजकीय परिस्थितीमध्ये आपल्याला अनेक भूमिका त्या ठिकाणी घ्यायच्या. 2024चं सरकार केलं, 12 बलुतेदारा व्यक्ती पिकला. मी पुन्हा सांगतो तुम्हाला, मागच्या वेळेस तुमच्याकडे बोलून गेलो इथे ओके साहेब बोललो नाही की 2029चं सरकार हे 12 बलुतेदार आणि उपेक्षित माणसाभोवती फिरणार आहे. उद्याचा मुख्यमंत्री या महाराष्ट्राचा 2029चा हा 12 बलुतेदारांचा होणार हे लक्षात ठेवा. करत नाही, पण ती आता परिस्थिती निर्माण होणार. पृथ्वीराज चव्हाण सांगितलं की आता पंतप्रधान मराठी मागणार.
तर त्यांना जशी आधार वेगळा असेल, माझ्या बोलण्याला सुद्धा वेगळा आधार त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून तुम्ही जरा जागे राहा. तू म्हणताना आम्ही झोपलेलं वेगळं, तुम्ही जागेच नाही म्हणून तुम्हाला सांगतो. माझं बोलण्याचं वाईट म्हणून वरिष्ठ माणसं म्हणतात तुम्हाला जागं राहावं लागेल. आणि आपल्या चिल्लर मतभेद हो, काय मतभेद तुमचे? हा, नंदुरबारला गाडी मला आम्हाला पाठवा म्हणत नाही म्हणल्यानंतर किती मतभेद असतील तुमचे? मी अवहेलना करत नाही, पण आपण कुठेही जरा जायला शकतो. महाराष्ट्राच्या अध्यक्षाला काय ट्रीटमेंट द्यावं लागते? आता कल्याण रिक्षामुळे सायकलवर येईल तो दुमत नाही, मला त्याचं काही वाटत नाही. पण तुम्ही काय स्टेटस महाराष्ट्राच्या अध्यक्षाचे ठेवण्यात त्याला महत्व आहे. तुमचे महाराष्ट्र नाविक महामंडळाचे हृदय सम्राट आणि बाराबलू दर्यांचे नेते आमचे माननीय कल्याणराव दळे साहेब, राज्याचे उपाध्यक्ष माननीय किशोरभाऊ सूर्यवंशी, माननीय पृथ्वीराजजी सोनवणे, माननीय रवींद्रभाऊ शिरसाट आणि सुनीलभाऊ बोरसे या राज्याच्या कार्यकारिणीच्या पदाधिकारी आज धुळे शहरात येऊन त्यांनी आणि धुळे जिल्ह्यातील तमाम समाज बांधवांच्या उपस्थितीत मला आज जिल्हा अध्यक्षपदाची धुरा दिलेली आहे. तरी येणाऱ्या काळात माझ्या पद्धतीने म्हणजे माझ्या याच्याप्रमाणे समाजसेवा कशी घडेल, समाजाचे प्रश्न जे असतील त्यांना न्याय कसा मिळेल यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेल. माझ्यासोबत जिल्हा सचिव म्हणून माननीय आर्यन पवार साहेब, तसेच आमचे रामचंद्र नाना एसी हे उपाध्यक्ष म्हणूनच राहणार आहेत आणि त्यांच्या मिसेस सौम्य मेलनाताई या जिल्हा अध्यक्ष, महिला आघाडीचे जिल्हा अध्यक्ष म्हणून राहणार आहेत. असे सर्व पदाधिकारी नंतर आम्ही लवकरच धुळे जिल्ह्याची कार्यकारिणीची मीटिंग लावून इतर सर्व पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करू आणि आज रोजी माझ्यावर जी समाजाने जबरदस्त टाकलेली ती पूर्ण करण्याचा मी आटोकाट प्रयत्न करेन.